तुमच्या अशा वारीतले काही वेगळे अनुभव माझा आहेत अनुभव का? एक वेगळा, एकच सांगतो माझा अनुभव. हा, सांगा. मला 2018 मध्ये मला निमोनिया झाला. सतत पाऊस होता आणि मी त्यावेळेस झेंडा होता इथून आळंदी ते पंढरपूर न्यायचा. ते पताका खाली ठेवायची नाही, हा. ठराव केला म्हणाला. मग ती पाऊस खूप असल्यामुळं निमोनिया चढला आणि मला लोणंदवर निमोनियाची चावल लागली. मग सुधरत नव्हतं. मग माऊली जरी पुढे गेले तरी मी खट्या जाऊन पाल गाठायचं. मग मला वाकरीवर गेल्यास जास्त झालं. मग तिथून मला सोलापूर नेलं. सोलापूरमध्ये निदान लागलं. 90% फुफ्फुस निकामी होतं. ते त्याने सांगितले घरी घेऊन जा. नेणारी हीच माणसं आहेत. मग तिथून पंढरपूरमध्ये आणलं. तिथून आमच्या आंबेजोगाई मोठं रुग्णालय आहे तिथं नेलं. त्याने सांगितलं एक 4 तासाचा सोबती आहे. घरी नेऊन टाकलं. घरी नेऊन टाकल्यास घरी का मोर द्यावं म्हणून अहमदपूरमध्ये नेलं. त्या अहमदपूरवाल्यानं उचललं आणि कवटाळेपाशी टाकलं लातूरला. जो 6 तासाचा सोबती म्हणणारा आज त्याच्यानंतर आता 2018ला झालतं मला. मी आता 2025 चालू आहे. दुसऱ्या वर्षी मला वारीत येऊ दिना गेले लोक घरचे. नका आता करायचं नाही. मी म्हणलं तारणार असते. तेव्हापासून इंजेक्शन नाही मला. माऊलीला असं सांगितलं करायचंय तू कर. जायचंय ना कधीतरी एक दिवस जायचंय पण तुझ्याच पायरीला जावं लागेल. आणि आम्हाला तारण हारता शासनापेक्षा कोण आहे? माऊलीच.